नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत गीतेच्या चिंतनाकरता. आपण 4थ्या अध्यायामध्ये आहोत. मागच्या वेळेस आपण 18, 19 असे 2 श्लोक घेतले होते आणि त्याच्यानंतर आता 20, 21, 22, 23 असे 4 श्लोक आपण घ्यायचा प्रयत्न करू. बघूया. अवनीताई, गो अहेड प्लीज. त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशीर्यत चित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. सुंदर, थँक्यू. थँक्यू. ऑल राईट. तर आपण नेहमी पहिले विनोबांचं मराठीतलं जे भाषांतर आहे किंवा भावांतर, काय म्हणता येईल, भाषांतर नाही ते भावानुवाद, सॉरी, तो शब्द मला आठवायचा प्रयत्न करत होतो मी, की भावानुवाद म्हणजे काय. तर आपण स्क्रीन शेअर करतो म्हणजे आपल्याला सगळ्यांना दिसेल. तर कुठे आहे माझं विनोबांचं? ओके, हिअर इट इज. बघा, 20व्या श्लोकात विनोबा काय म्हणतात हे इथे आहे बघा, या ठिकाणी. नित्यतृप्त निराधार नराखे फलवासना गेला गढून कर्मात तरी काही करीचिना. नित्य तृप्त निराधार न राखे फलवासना गेला गढूनी कर्मात तरी काही करीचिना. नित्यतृप्त, नित्यतृप्त म्हणजे आत्मन्यैव आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञ सदोच्यते. आपल्या आत्म्यामध्ये मी तृप्त आहे, नित्यतृप्त आहे. निराधार, मला कुठल्या आधाराची काही गरज नाही, कारण की मी स्वतःमध्ये स्थित आहे आणि स्वतःमध्ये तृप्त आहे. न राखे फल वासना, मला फळाची काही वासना नाही. गेला गढूनी कर्मात तरी काही करीचिना, म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती जेव्हा कर्मामध्ये गढून गेलेली असते तरी देखील लोकांना दिसतंय की कर्म होते, परंतु त्याला असं अजिबात वाटत नाही की माझ्याकडनं काही कर्म घडतंय. त्याला असं वाटत असतं की अरे मी तर परमात्म्याच्या चिंतनात आहे, मी परमात्म्याच्या सान्निध्यात आहे, परमात्मावर मी आरूढ आहे, म्हणजे त्या स्थितीमध्ये मी आरूढ आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून हे कर्म घडते, मी कर्म करत नाहीये. तर अशा प्रकारची स्थिती त्यांची असते. तर तो कर्मयोगी पण आहे आणि कर्म करताना दिसत जरी असला तरी सुद्धा तो अकर्म आहे. तर त्याच्यानंतर आता मी दुसरी स्क्रीन शेअर करतो. तर त्याच्यामध्ये मुक्त छंदामध्ये किशोर कुलकर्णी आपले बंधू काय म्हणतात बघा. जो त्यागी कर्मफलाची स्पृहा, हा इथे आहे बघा, पहिलाच श्लोक आहे हा. जो त्यागी कर्मफलाची स्पृहा आत्मानंदी तृप्त त्यागुनी मोहा तो कर्मे करी सकळ जरी असे अकर्ता सर्वथा तरी. जो त्यागी कर्मफलाची स्पृहा, म्हणजे कर्मफळाची स्पृहा, त्याची आकांक्षा, त्याची इच्छा, त्याची आसक्ती अजिबात नाहीये. आत्मानंदी तृप्त, आपल्या आत्म्यामध्येच तो तृप्त आहे. त्यागुनी मोहा, म्हणजे मोह म्हणजे मी जो नाहीये तो आहे असं समजण्याची माझी जी सवय होती ती मी त्यागलेली आहे. तो कर्मे करी सकळ जरी, सगळी कर्म करत असताना दिसत जरी असला तरी सुद्धा असे अकर्ता सर्वथा तरी. ठीक आहे. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघा, की हा श्लोक आहे इथे. फलाशा नसे ज्यास थोडीही पार्थ असे ज्यास तृप्ती समाधी सुखात नसे मोह ज्यासी कशाचाही आता अकर्मा म्हणावा जरी कर्म करता. फलाशा नसे ज्यास थोडीही पार्थ, ज्याला अजिबात फळाची आशा नाहीये, असे ज्यास तृप्ती समाधी सुखात. इथे किशोरजींनी जो अनुवाद केलाय आत्मानंदात म्हणजे समाधीत आहे असं ते म्हणतात. हा भावानुवादच आहे, म्हणजे प्रत्येक शब्दाचा तिथे अनुवाद नाहीये. त्या श्लोकाचा अर्थ काय आहे तो अर्थ आपल्याला
काय अभिप्रेत आहे तसा ह्या आपल्या बंधूंनी त्याचा अनुवाद केलेला आहे आणि तो बरोबरच आहे, प्रश्नच नाही. समाधी म्हणजे मी माझ्या स्वतःच्या स्थितीमध्ये स्थित आहे, मग स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित आहे, म्हणून ती समाधी आहे. नसे मोह ज्यासी कशाचाही आता. तर इथे हा मोह, हा जो अर्थ इथे आपण लावू शकतो तो किशोरजींनी मोह म्हणजे अट्रॅक्शन, आसक्ती असा वापरलाय. आपल्याला कुठला तरी मोह होतो, परंतु मोह या संस्कृत शब्दाचा अर्थ आपण बघितलेला आहे की तो म्हणजे मी जो नाही आहे तो मी आहे असं समजतो मी, तेव्हा आपण मोहित आहोत असं आपण म्हणायला पाहिजे. मोह म्हणजे टू अज्युम अवरसेल्स टू बी हू वी आर नॉट, हा मोह आहे संस्कृत मधला. अकर्मा म्हणावा जरी कर्म करता, इथे हा मोह जो आहे ना, इथे दोन्ही अर्थाने सुद्धा घेऊ शकतो आपण. नसे मोह ज्यासी कशाचाही आता, असं जेव्हा आपण वाक्य वाचतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटेल की मोह म्हणजे मला अट्रॅक्शन किंवा आसक्ती नाही आहे. मराठीच्या दृष्टीने मराठीत मोह या शब्दाचा अर्थ आसक्ती असा होऊ शकतो, असा होतो. म्हणजे आपण त्या अर्थाने तो मोह हा शब्द वापरतो, मला कशाचा तरी मोह झाला, म्हणजे आय वॉज अट्रॅक्टेड टुवर्ड समथिंग. परंतु संस्कृत मधला मोह, एज आय सेड, इट मीन्स समथिंग डिफरंट. अकर्मा म्हणावा जरी कर्म करता, तो कर्म जरी करत असला तरी सुद्धा तो अकर्माच आहे, हे आपण समजायला पाहिजे. आता ह्याच्यानंतर आपण प्रभुपाद जे म्हणतात ते घेऊया एकदा, सो दॅट, बघा मी ह्याच्यामध्ये, लेट मी शेअर द स्क्रीन फॉर यू, होल्ड ऑन. चॅप्टर 4 वर्स 20, त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. तर त्यक्त्वा म्हणजे हॅव्हिंग गिव्हन अप, कर्मफल असंगम, कर्मफलासंगम, अटॅचमेंट फॉर फ्रुइटिव्ह रिझल्ट्स. नित्य म्हणजे ऑलवेज, तृप्त म्हणजे बीइंग सॅटिस्फाईड, निराश्रय विदाउट एनी शेल्टर, कर्माणी इनऍक्टिव्हिटी, कर्माणी म्हणजे इन ऍक्टिव्हिटी म्हणजे कर्म करत असताना, अभिप्रवृत्त बीइंग फुल्ली एंगेज्ड, अपि म्हणजे इन स्पाइट ऑफ, न म्हणजे डज नॉट, एव म्हणजे सर्टनली, किंचित म्हणजे एनिथिंग, करोती म्हणजे डू, आणि सह म्हणजे ही. तर ह्याचं पूर्ण ट्रान्सलेशन जे आहे ते असं आहे की अबॅन्डनिंग ऑल अटॅचमेंट टू द रिझल्ट ऑफ हिज ऍक्टिव्हिटीज, एव्हर सॅटिस्फाईड अँड इंडिपेंडेंट, he performs no fruitive action, although engaged in all kinds of undertakings. So this is what Prabhupada has translated the whole verse as. ह्याच्यानंतर आपला जो शेवटचा रेफरन्स आहे तो आपण घेणार आहे, तो म्हणजे ही ज्ञानेश्वरी जी आहे ना, अनुवाद वरदानंद भारतींचा, जे अनंत दामोदर आठवल्यांचा. तर 20वा अध्याय 20वा श्लोक जो आहे ना, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी 2 ओव्या केल्या आहेत. ठीक आहे. तो शरीराविषयी उदास, फळभोगाची न इच्छा त्यास, असे असूनही उल्हास, अखंड त्याच्या चित्ती वसे. तो शरीराविषयी उदास आहे. ती शरीराविषयी आपला जो मोह असतो ना, की हे शरीर म्हणजे मी आहे, दॅट इज नॉट करेक्ट. शरीर म्हणजे मी नाही आहे. शरीरामधून मला जगाचा अनुभव येतोय, शरीरामधून मी माझा सगळा जो अनुभव आहे तो माझ्या 5 इंद्रियांमधनं आणि शरीराव्यतिरिक्त मन, या 6ही गोष्टींमधनं मला ह्या जगाचा किंवा माझा स्वतःचा देखील अनुभव येऊ शकतो. सो दीज आर द रिफ्लेक्टिंग मीडिया फॉर प्युअर कॉन्शियसनेस, विच इज माय इसेन्शियल नेचर. बट प्युअर कॉन्शियसनेस बाय इटसेल्फ यू कॅनॉट एक्सपिरियन्स, इट हॅज टू हॅव सम रिफ्लेक्टिंग मीडियम. तेव्हा तर ते दिसेल ना आपल्याला. म्हणजे कसं असतं पहा, की सूर्यप्रकाश जो आहे ना, तो जेव्हा पृथ्वीवर येऊन आदळतो आणि तो रिफ्लेक्ट होतो, तो आपल्याला दिसतो. जो ऍक्च्युअल सूर्यप्रकाश सूर्यापासून ते पृथ्वीपर्यंत येतो ना, तो दिसतच नाही. इट हॅज टू हॅव सम मीडियम. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सूर्यामध्ये आणि पृथ्वीच्या मध्ये उजेड नाहीये का? नाही, पण स्पेस इज ऍक्च्युअली डार्क. कळलं का? सी, ह्याचा अनुभव आपल्याला रात्री येऊ शकतो. बघा, की समजा रात्री आपण आकाशाकडे बघितलं तर आकाश आपल्याला काळं दिसतं ना, परंतु चंद्र जो आहे तो चमकताना दिसतो आणि चंद्रप्रकाश आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. पण तो चंद्रप्रकाश त्याचा स्वतःचा आहे का? नाही आहे. चंद्रामुळे
सूर्याची जी किरणं तिकडे चालली होती, ती रिफ्लेक्ट झाली. मग ती अडकली, ती अडवली गेली. तर जेव्हा ती प्रकाश किरणं अडवली जातात ना, तेव्हाच ती दिसतात, नाहीतर नाही दिसत. आपल्याला सूर्याकडे समजा आपण बघितलं, म्हणजे दिवसा नाही, सकाळी-सकाळी समजा आपण सूर्याकडे बघितलं किंवा संध्याकाळी मावळत्या सूर्याकडे आपण बघू शकतो, राइट? तर जो सूर्य आपल्याला दिसतो, तो का बरं दिसतो? कारण की त्या सूर्याची किरणं आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जो रेटिना आहे ना, त्याच्यावरती रिफ्लेक्ट होतात. त्याच्यावरती अडतात येऊन. म्हणून त्या सूर्याचं दर्शन होतं आपल्याला. सो any and all light has to have a reflecting medium. Only then it can be actually seen. Otherwise, it cannot be seen. हे फार सूक्ष्म आहे कळायला. Yeah, light waves exist, but light waves will not be experienced unless there is a reflecting medium. सो our retina is that reflecting medium. आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिना आहे ना, त्याच्यावर ते रिफ्लेक्ट होतं. म्हणून पुरुष सूक्तामध्ये ऋषी काय म्हणतो? चक्षौ सूर्यो अजायत. म्हणजे सूर्याचं अस्तित्व केव्हा सिद्ध होतं? जर मला चक्षु असले तर. सो माझे जे चक्षु आहेत ना, ते त्या सूर्यापेक्षा जास्त सूक्ष्म किंवा पॉवरफुल आहेत. आणि ह्याच्यामुळे त्याचं अस्तित्व सिद्ध होतं. फार सटल आहे. इट्स व्हेरी, व्हेरी सूक्ष्म. इट्स व्हेरी सटल, म्हणजे हा फार सूक्ष्म आहे. आता आम्ही इंग्रजी आणि मराठी कसं काय मिक्स केलं बघा. असं आहे. तर ह्या शरीराविषयी मी उदास आहे. म्हणजे माझी जी वेगळेपणाची भावना आहे, आय नो दॅट दॅट इज अ रिफ्लेक्शन. दॅट्स नॉट रिअल. म्हणजे मला जे वेगळेपण माझं जाणवतं, ते वेगळेपण मला केवळ एका विशिष्ट परिस्थितीमध्येच जाणवतं ना. माझं वेगळेपण मला फक्त मी जागृत आहे, जागृत अवस्थेमध्ये जाणवतं. झोपेमध्ये माझं वेगळेपण मला कुठे जाणवतं? नाही जाणवत. आय डोंट नो वेदर आय एम मॅन, वुमन, ओल्ड, यंग, रिच, पुअर, एज्युकेटेड, ओव्हर एज्युकेटेड, असं काहीच नाहीये. नाही का? त्यामुळे जागृत अवस्थेमध्ये सुद्धा हा शरीराविषयी उदास आहे. फळभोगाची इच्छा नसते त्याचं. आपल्याला जर आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कुठल्याही विषयाचा भोग घेण्याची इच्छाच जर नसली आपल्या मनामध्ये, तर आपण किती सुखी राहू? शरीर चालवण्यासाठी तुम्हाला जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे, तेवढी आपल्याला ग्रहण करायला काही हरकत नाही. इट्स ओके. परंतु त्याच्यापेक्षा जास्त आपण उपभोग घ्यावा कुठल्याही गोष्टीचा, अशी इच्छा मनामध्ये असणंच चुकीचं आहे. इट्स नॉट करेक्ट. ठीक आहे? त्याच्यापेक्षा जास्त जर इच्छा आपल्या मनात असली आणि आपण जर त्या वस्तू ग्रहण केल्या, तर मग काय होईल? ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् येन त्यक्तेन भुंजिता मा गृधः कस्य स्विद्धनम्. ह्या मंत्राचं किंवा हा जो सिद्धांत आहे, हा ब्रेक होईल. याचं पालन होणार नाही. आपण गरजेपेक्षा जास्त जर वस्तू घेतली, तर दॅट इज थेफ्ट. महागृधक कस्य स्विधनम. ते काय नको घ्यायला आपल्याला. तर तिथे समजा आपण नेहमी जागृत असलो, व्हेन वी आर केअरफुल अबाउट इट, वी शुड. तर फळभोगाची इच्छा नसे त्यास. शरीराला जेवढं आवश्यक आहे त्याच्या जास्त आपल्याला इच्छा नाही राहणार. असे असूनही उल्हास अखंड त्याच्या चित्ती वसे. म्हणजे फळाची इच्छा नसून देखील मनामध्ये उल्हास आहे. अखंड. कारण की तो आत्मन्यैव आत्मनातुष्ट आहे. तो स्वतःच्या स्वरूपामध्ये संतुष्ट आहे. तो संतोषाच्या माझं घरी म्हणजे आतलं घर. जसं आपण कुणाच्या घरात जातो ना, तर पहिले समोरची खोली असते बैठकीची आणि नंतर मग आतमध्ये जे असतात ते माझघर. आतल्या खोल्यांना म्हणतात माझघर. सो त्या संतोषाच्या माझं घरी म्हणजे ही इज डीप विदिन दॅट संतोष, समाधान, सॅटिस्फॅक्शन, कंटेंटमेंट. आत्मबोधाचे भोजन करी. आत्मबोधाचे भोजन करी म्हणजे आय एम अवेअर ऑफ हू आय एम अँड आय एम एन्जॉयिंग दॅट ब्लिस ऑफ माय ओन बिईंग.
बाहेरच्या गोष्टींवर तो आनंद अवलंबून नाहीये. ठीक आहे. आणि ह्या भोजना अंतरी पुरे असे कधी न म्हणे, कारण की तो अनंत आहे. त्या आनंदाला अंतच नाहीये. कुठलं उपनिषद आहे ते? तैत्तिरीय उपनिषद आहे का? कुठल्या उपनिषदात म्हटलंय की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म? कुठल्या उपनिषदात काय आहे ते मला कधी आठवत नाही, म्हणजे पुष्कळ आठवत नाही. परंतु ब्रह्माची जी व्याख्या आहे ती सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तेच आपण आहोत, नाही का? तत्वमसी जीवो ब्रह्मैव नापरा. आणि अयम आत्मा ब्रह्म, आपला जो आत्मा आहे तो ब्रह्म आहे. सो दी अल्टिमेट रियालिटी, द अल्टिमेट ट्रूथ इज नन अदर देन माय सेल्फ. हे ज्याला कळलेलं आहे तो तर अनंतच आहे ना, तो कुठे सीमित आहे हे कळायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण राहिलो, किंवा हे जर आपल्याला पूर्णपणे कळलेलं असलं, म्हणजे ह्याचा बोध झालेला असला. बोध होणे म्हणजे काय की इंटेलेक्च्युअली कळणं ही एक वेगळी गोष्ट आहे. बुद्धीने आपल्याला एखादी गोष्ट कळते ते वेगळं आहे. दॅट इज इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग. आपल्याला इथे जे कळतंय ते सगळं इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग आहे. तर ते इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग इज वन थिंग. तर या श्लोकाचं ज्ञानेश्वरांनी जे निरूपण केलेलं आहे ह्या 2 ओव्यांमध्ये, त्याच्याबद्दल जर आपल्याला काही चिंतन करायचं असलं तर आपण अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. तर हे आतापर्यंत जे सांगितलं ते कळलं ना ज्ञानदेवांनी? मी नाही. मला पण हे तुमच्यासारखं समजून घेणं आवश्यक आहे. पण ह्याच्याबद्दल क्लॅरिटी आहे. समीर, वा वा वा, यू आर बॅक. बोला समीर, गो अहेड. नमस्कार दादा. नमस्कार, बोला. कसं काय चाललंय? किती दिवसानंतर आपली भेट झाली? बोला. लोकांना त्रास द्यायला आलो मी परत. लोकांना काय द्यायला आला परत? त्रास द्यायला. त्रास द्यायला? म्हणजे काही त्रास नाही. आपल्याला जर जिज्ञासा असली ना तर जिज्ञासा ही त्रासदायक नसते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही भावनेने जर प्रश्न विचारला गेला तर मग त्यांनी त्रास होऊ शकतो. आपण जिज्ञासेपोटी जर प्रश्न विचारला एखादा, खरंच आपल्याला त्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, तर त्याच्याबद्दल कशाचा त्रास? गो अहेड. आता 2 प्रश्न आहेत. एक छोटा प्रश्न आणि एक दुसरा थोडा मोठा प्रश्न आहे. ओके. तर थोडा वेळ जाईल, पण हा महत्वाचा आहे माझ्यासाठी. मग आपण एक काम करू, छोटा प्रश्न पहिले घेऊ आणि मग छोट्या प्रश्नाचं मी पहिले उत्तर देतो, मग नंतर मोठा प्रश्न घेऊ. हाऊस दॅट? हा ठीक आहे, चालेल. आपण नाही का परीक्षेमध्ये जातो ना तेव्हा सगळे प्रश्न बघतो, कुठल्या प्रश्नाचं उत्तर छोटंच आहे ते आपण पहिले अटेम्प्ट करतो ना, तर आपण तसंच करू. आधी फिल इन द ब्लँक्स आणि मग रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. हा, एक्झॅक्टली. सो फिल इन द ब्लँक्स पहिला, मग सांगा तुम्ही पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे की वारंवार गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की फळावरती लक्ष केंद्रित न करता तुम्ही तुमची कर्म करा किंवा करत राहा. फळ इच्छा बाळगू नका किंवा फळाबद्दल विचार करू नका. कारण का अर्जुनाला आचार्य द्रोणांनी पण हे सांगितलं की तू त्या पक्षीच्या डोळ्याकडे लक्ष वेधून तू बाण सोड. तुझा बाण लागो किंवा न लागो हे तुझ्या हातात नाहीये. हे ते जे काय असेल ते कर्म किंवा जे काय सृष्टी त्याच्यावरती. मग पण असं जर असं हा विचार चांगला आहे, पण आत्ताच्या जगामध्ये समजा फळावरती फळ इच्छित फळ मिळणारच नसेल किंवा मिळो किंवा न मिळो तर पण कर्म करत राहावी, तर मग माणूस किंवा मी किंवा माणूस किंवा माणसं तर कर्म ती करणारच नाही. मग हे कितपत योग्य राहील? कारण ते म्हणतील की जाऊ दे, मला फळ पण नको आणि कर्म पण नको. करेक्ट, करेक्ट. हे खूप चांगला प्रश्न आहे, confusing खूप चांगला प्रश्न आहे हा. सो लेट मी ट्राय टू कॉन्टेम्प्लेट दिस. ओके, आय थिंक यू कॅन स्टॉप हिअर. आय गॉट इट. आपण त्याच्यावर जरा चिंतन करू, म्हणजे मग तुला पण लक्षात येईल की आपण काय विचार करायचा प्रयत्न करतोय ते. आपण ह्याच्याबद्दल जेव्हा विचार केला होता तेव्हा काय म्हटलं होतं की आपण कर्म करू शकतो, कर्मावर आपला अधिकार आहे, परंतु फळावर आपला अधिकार नाही.
ह्याचा अर्थ हा आहे की फळावर किंवा काय फळ मिळेल, कुठल्या कर्माचं काय फळ मिळेल, याच्यावर आपला कंट्रोल नाही. अधिकार या शब्दाचा अर्थ कंट्रोल किंवा नियंत्रण असा असतो. कारण कर्माचं जे फळ आहे ना, ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे होत असतं, तयार होत असतं. कारण आणि कार्य दे आर इंटर रिलेटेड. त्याच्यामध्ये गफलत नाही होत. दॅट इज कॉल्ड द लॉ ऑफ कर्मा. ओके. कर्माच्या सिद्धांतानुसार जसं कारण असेल तशाच प्रकारचं कार्य आपल्याला दिसेल, असं होईल. तर आता जे कारण असतं ना, म्हणजे एखादं कार्य दिसण्याच्या मागे जी कारणं असतात त्याच्या मागे 5 फॅक्टर्स असतात. 5 फॅक्टर्स असतात. म्हणजे एक कर्ता तर आहेच, त्यानंतर त्याचं प्रयोजन आहे, त्यानंतर त्याचं जे करण आहे म्हणजे उपकरण, व्हॉट डिव्हाइस ही इज युजिंग, नंतर व्हॉट मोटिव्ह इज बिंग यूज, द प्रोसेस बिंग युज्ड, आणि शेवटी दैव हे पण आहे. म्हणजे देर इज ए 20% चान्स की सगळं बरोबर जरी असलं तरी सुद्धा 5वा फॅक्टर 1/5 जर अनुकूल नसला तर जे घडायचं असेल किंवा जे आपल्याला घडायला अपेक्षित असेल ते घडत नाही, असं होतं. आता हा जो फॅक्टर आहे 1/5, तो म्हणजे ह्याच्या आधी जे काही झालेलं असेल, घडलेलं असेल, त्याचा या सध्याच्या कर्मासोबत काय आहे, एकंदरीत त्याचं कनेक्शन काय आहे, त्याचा काय संबंध आहे, हे आपल्याला माहिती नसतं खूपदा. त्यामुळे काय होतं की आपण खूपदा असा प्रयत्न करतो, परंतु एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसते, पण त्याच्यामुळे ते कर्म ज्या दिशेने जायला पाहिजे किंवा जे फळ मिळायला पाहिजे आपल्याला ते मिळत नाही, असं होतं. तर त्याला आपण म्हणू दैव, विच इज समथिंग वी डोंट अंडरस्टँड, असं होतं ना. तर आपल्या हातात ते फळ नसतं. आता कर्मयोगाचं म्हणा किंवा ज्या अर्थाने हे सगळे श्लोक इथे आलेले आहेत, त्याचा अर्थ मला जो अभिप्रेत आहे तो सांगतो की जेव्हा आपण कर्म करतो ना, तेव्हा ते कर्म समजा आपल्या संकुचित स्वार्थासाठी असलं, संकुचित स्वार्थासाठी, तर तशा प्रकारचं कर्म करू नये असं गीता सांगते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे नाही म्हणणार की तुम्ही नोकरी करा आणि पगार नका घेऊ. नाही, तुम्ही नोकरी करा आणि पगार पण घ्या. तुम्ही निगोशिएट करा चांगला पगार. आय एम नॉट सेइंग की तुम्ही निगोशिएट करू नका. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की यू आर बीइंग टेकन फॉर अ राईड ऑर यू आर बीइंग स्क्वीज्ड, म्हणजे आपला जर गैरफायदा समोरची व्यक्ती घेत असेल तर ते आपल्याला कळायला पाहिजे. आणि तिथे आपण सजग असायला पाहिजे. वी शुड बी विजिलंट की आपला गैरफायदा कोणी घेऊ नये. त्याच्यासाठी आपण सजग असावं. म्हणजे आपल्याला कोणी गंडवलं नाही पाहिजे आणि आपणही कोणाला गंडवू नये. यू शुड बी ट्रान्सपेरंट. असं असलं तर फार चांगली गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यानंतर सुद्धा आपण आपल्याजवळ जे काही असेल, आपल्याजवळ जी काही संसाधनं असतील किंवा आपण जे कमावलेलं असेल, त्यातलं देखील आपल्या शरीराच्या गरजेपुरतंच आपण वापरावं. त्याच्याशी जास्त वापरू नये. म्हणजे आपल्याकडे पुष्कळ आहे अवेलेबल, सगळंच आहे, मुबलक आहे. परंतु त्यातून देखील आपण आपल्याला जेवढं खरंच गरजेचं आहे तेवढंच आपण वापरायला पाहिजे. हे अपेक्षित आहे. हा झाला निस्वार्थी भाव. आणि जेव्हा आपण कुठलंही कर्म करू त्याच्यामध्ये सेवाभाव किंवा हाऊ मच कॅन आय गिव्ह अशी भावना असावी. ह्याच्यासाठी आपण हे नाही म्हणत आहे की यू शुड बिकम ए डोअरमॅट. नो, देर इज नो रिझन फॉर अस टू बिकम ए डोअरमॅट. इनफॅक्ट आपल्या खूप चांगल्या स्वभावामुळे अनेक लोकांनी आपल्यावर अत्याचार पण केलेले आहेत, अजूनही होत आहेत. तसं होऊ देण्याची काही गरज नाही. आपल्याला स्वतःचं रक्षण करण्याची पूर्ण मुभा पण आहे आणि कुठल्याही पद्धतीमध्ये, कुठल्याही प्रकारच्या व्यवस्थेमध्ये त्याला मुभा आहेच. स्वसंरक्षण करणं हे कुठल्याही कायद्यामध्ये सुद्धा बसतं आणि मोरॅलिटीमध्ये सुद्धा बसतं. समजा आपल्यावर कोणी आक्रमण करायला आलं तर आपण स्वतःला वाचवणार नाही का? बिलकुल वाचवू. त्याच्यामध्ये जर हिंसा होईल तर बिलकुल होईलच. का नाही होणार?
जर आपल्यावर कोणी चालच करून आलेला असेल, तर जो आपला शत्रू आहे, जो आपल्यावर चाल करून आलेला आहे, त्याला आपण संपवणं हे आपलं कर्तव्य आहे. ते नाही झालं तर आपण संपवू, नाही का? आणि हे आपण करत जरी नसलो, तरी सुद्धा निसर्गाच्या नियमांप्रमाणे घडत असतं, हे पण आपण बघितलं. म्हणजे जेव्हा आपल्यावर एखाद्या सूक्ष्म जीवाणूचं आक्रमण होतं, तेव्हा आपलं शरीर त्याचा प्रतिकार करतं ना आणि तो सूक्ष्म जीवाणू मारला जातो. तर ह्याचा अर्थ आपण हिंसा केली असं होईल का? नाही. समजा टेररिस्ट कोणी आला आणि टेरराईज करायला लागला जनतेला, तर त्याला पकडणं, त्याला फाशी देणं किंवा त्याचा बंदोबस्त करणं, हे सुराज्याचं लक्षण आहे. परंतु जर राज्यकारभार बरोबर नसला आणि जर जे आततायी लोक असले, जे टेररिस्ट लोक असले, आतंकवादी असले, त्यांना समजा आपण मोकळं रान दिलं किंवा सोडून दिलं, तर दॅट इज नॉट अ प्रॉपर थिंग. अजिबात करायला नको तसं. एखादी व्यक्ती समजा जाणून बुजून कायद्याचं उल्लंघन करत असेल, तर त्यांना शासन हे झालंच पाहिजे. हे कुठल्याही व्यवस्थेमध्ये मान्य आहे आणि असं असायलाच पाहिजे. त्यामुळे जर आपल्यावर आक्रमण झालं, तर आपण त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. तर त्याचा ह्या कर्माच्या आणि कर्मफळाशी काय संबंध आहे? जेव्हा आपण कुठलंही कर्म करतो ना, ते थोड्याशा जरा उच्च ध्येयाने प्रेरित असावं. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नसावं. तर हे आपण स्वतःसाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी करतोच की नाही? कुटुंबासाठी करतो आणि कुटुंबाच्या पलीकडे गेलो की मग आपल्या कम्युनिटीसाठी करतो. त्याच्या पलीकडे गेलो की मग आपल्या राज्यासाठी करतो, आपल्या देशासाठी करतो, आपल्या स्पीशीजसाठी करतो आणि एक मग शेवटी क्लासिक एक्झाम्पल हां, मला असं विचारायचं आहे, हां. की गव्हर्नमेंट सर्वंटचं काय होतं, की मी समजा काही चांगलं करायला गेलो आणि भारतामध्ये तर खूपच कॉमन आहे, की मला माझ्यावरती काय कोणी दबाव आणेल, की त्या करप्ट माणसाला तुम्ही काय हे केलं, ऍक्शन घेतली, मग मी ते कर्म करणारच नाही. असं मग हे बरेच वेळा होतं आपल्या देशामध्ये. मग मग ती चांगली कर्म जी आहेत ती केलीच जात नाहीत. अ, अ, नाही, तर ती नाहीत. चांगली कर्म आणि न करावी असं तर नाहीच सांगत आहे गीता. गीता तर तुम्हाला सांगते, की चांगलं कर्म कराच करा. परंतु तुम्ही त्याच्यामध्ये स्वार्थ नका ठेवू. म्हणजे कसं असतं, की तुम्ही जर एखादं कर्म केलं आणि त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांचं हित असलं. सो ऑल ऑफ अवर ॲक्शन्स शुड बी मोटिव्हेटेड बाय द बेनिफिट फॉर द टोटॅलिटी रादर दॅन इंडिव्हिज्युअलिटी. तर ज्या कर्मामुळे आपल्या इंडिव्हिज्युअलिटीला फक्त फायदा होतोय, म्हणजे आपल्या वेगळेपणाचा फायदा होतोय आणि तो दृढ होतोय. दॅट इज व्हॉट गीता ॲडवाइजेस अगेन्स्ट. आणि ते बरोबर पण आहे ना. की कसं आहे माहिती आहे का, की आपलं हे जे सगळं चिंतन सुरू आहे किंवा मी जे चिंतन करतो, तर माझा या गीतेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन समष्टीच्या दृष्टिकोनात नाही, समष्टीच्या दृष्टिकोनात नाही. कारण की आपल्याला इतके दिवस चिंतन केल्यानंतर हे कळलेलं असायला हवं, की हा जो वेगळा जीव किंवा वेगळी व्यक्ती आपल्याला आहे असं वाटतं आहे, ती खरी नाही आहे. ती मिथ्या आहे. तर त्यानुसारच आपलं सगळं आचरण, आपली वाणी, आपला व्यवहार, आपले विचार असायला पाहिजे ना. ते जर नसलं, तर मग काय होईल? आपण बोलू काहीतरी याच्या आणि करू जोडून काहीतरी एक खूप वेगळं. मोठा प्रश्न आहे, हां, जो म्हणजे महत्वाचा आहे माझ्यासाठी. हां, एक आपण एक्झाम्पल घेऊ. इसवी सन 2000 BC मध्ये एक व्यक्ती आहे. हां. 2000 BC म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? हाऊ 2000 टू ख्रिस्तपूर्व हा, ख्रिस्तपूर्व. बरोबर. म्हणजे आजपासून त्याचं 4020 वर्षापूर्वी. बरोबर. तर त्याचं नाव आहे अजय. तो त्या काळात राहत असतो. ओके. इसवी सन 2000 ख्रिस्तपूर्व. हां, आणि एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे समीर. तो 2022 मध्ये राहतोय. ओके. आता अजयचं आयुष्य कसं आहे, की तो सकाळी उठणार, आपलं सूर्यनमस्कार घालणार, काय ते पुढे ते व्यापाऱ्याकडे जाणार, ते डाळ तांदूळ घेणार, हां, घरी आणून तो, बायकोला देणार, ती शिजवणार, खाणार, हां, शेतात जाणार, हां, होडीमध्ये बसून तो पलीकडल्या किनारी जाणार, तिथं जंगलातून काही फळं, काही जडीबुटी वगैरे काही घेऊन येणार,
मुलांना काहीतरी औषध, आई वडिलांना काहीतरी लागणारं औषध, वृद्ध आई बरं. वडील मग? हे असं आयुष्य तो जगतो. हां. आणि तेव्हाही तो जेव्हा तो लहान होता त्या काळी जी पाठशाळा जे जे काय असेल, हां. गुरुजी गुरुकुल असेल, हां. गुरुजींनी त्याला भगवद्गीताचं हे धडे शिकवले असतील. तेव्हा बरं. भगवद्गीता तेव्हा पण होती बरं. ऑब्व्हियसली, मग? कारण का जजिंग फ्रॉम द टाइमलाईन. हां. तर? आणि समीरला पण हळूहळू भगवद्गीतेचं हे कळायला लागलं. हां. पण आता प्रश्न असा आहे की अजय संतुष्ट आहे आणि त्याला फारशी म्हणजे फळाची इच्छा जास्ती काही हे त्याला इच्छा नाहीच आहे. ओके. ही कर्म कर, ती कर्म कर, ती कर्म कर. मग सारखं आपलं ते पैशाच्या पाठीमागे जात, तेव्हा पैशाचा काही प्रश्नच नाही. फार फार तर काय आपलं जे काय चांदीचे कॉपरला काय म्हणतात मराठीमध्ये? तांब. तांब्याची नाणी, फार फार तर एखादं दुसरं सोन्याचं नाणं हं. ते लागत असेल आपलं काहीतरी जास्तीचं धान्य वान्य घ्यायला. तर? समीरकडे तुम्ही जर बघितलं हं. तर समीर 2022 मध्ये राहतोय, तर त्याला नाना प्रकारचे, आणि नुसतं समीर नाही, पण आय एम जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल. हो, ठीक आहे ना. आपण आपल्याच नाना उदाहरणावरून बोलू प्रकारचे शकतो ना. आपण नाही, इतरांच्या उदाहरणावरून कशाला बोलायचं? आपण स्वतःच उदाहरण घ्यायचं. नाही, पण मी आता कसं आहे की भगवद्गीता जेव्हा लिहिली गेली हां. किंवा सांगितली गेली, हां. तर ते अजय आणि तेव्हा ते ते ॲप्लिकेबल भगवद्गीतेच्या होतं, वेळेस पण ते आता ॲप्लिकेबल नाही असं म्हणायचंय हा, का? ओके. आणि तर ऍप्लिकेबल ठीक आहे ना. तेव्हा म्हणजे तेव्हा ते करता येत होतं. हां. म्हणजे हां, तर ते ठीक आहे. आता आपण समीर त्याच्याबद्दल चिंतन करू थोडंसं. आय गॉट युअर पॉइंट. तर मी तुला हेच दिस इज विचारणार द होतो, की व्हॉट इज युअर पॉइंट? म्हणजे मेजर. मुद्दा काय आहे? मुद्दा हा मुद्दा आहे, असा की आहे की एकेकाळी त्या प्रकारच्या जीवन जगणं त्याला शक्य होतं. तेवढी डिझायर लेस जीवन तो जगू शकत होता हां. अजय, हं. जसं इसवी सन 2000 मध्ये. हां. कारण का भागवद्गीता पण त्याच काही जवळजवळ समजा, इव्हन इफ यू अज्युम की 15,000 वर्षापूर्वी, तर असा काही फारसा काही फरक नव्हता कृष्णाच्या ठीक आहे ना. वेळेचं जे नो आयुष्य प्रॉब्लेम, होतं नो आणि प्रॉब्लेम. अजयच्या वेळेचं जे आयुष्य. तर पण आता समीर जे आयुष्य जगतोय, हां. त्याला उठलं नाही की 50 डिझायर हे करावं लागतात, सॅटिस्फाय करायला लागतात. हं. फळ इच्छा न बाळगता तर समीर पहिली गोष्ट म्हणजे ठीक पांढरा आहे. कागद आपण करू घेतो. ह्याच्यावर चिंतन. आय थिंक आय गॉट युअर पॉइंट. हां, सो यू कॅन स्टॉप हिअर. हां. नो प्रॉब्लेम. आपण हे करू असं आहे. ह्याच्याबद्दल चिंतन. लेट्स डू दॅट. तर प्रश्न हा आहे, की आधीच्या काळामध्ये लोकांच्या गरजाच कमी होत्या, त्यामुळे इच्छा पण कमी होत्या. तर तेव्हा कदाचित हे सगळं गीतेचं तत्वज्ञान लागू पडत असेल. परंतु ते आता आजकालच्या जगामध्ये लागू पडत नाही. असं नाहीये. असं बिलकुल नाहीये. गीतेचं तत्वज्ञान कृष्णाच्या काळामध्ये, त्याच्या आधीच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये किंवा आता जो काळ येईल त्याच्यामध्ये सगळ्या काळांमध्ये ॲप्लिकेबल आहे आणि राहणार आहे. हं? आपण ते कसं त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. गीता हा जो ग्रंथ आहे ना, तो कालातीत आहे. इट इज बियॉन्ड टाइम. सो इट इज ॲप्लिकेबल एनी टाइम. कुठेही जा. कालातीत पण आहे, देशातीत पण आहे. कालाचं आणि देशाचं गीतेवर बंधन नाही आहे. दिस इज ॲप्लिकेबल ॲट ऑल टाइम्स. तर मनुष्याचा काय प्रॉब्लेम माहिती आहे का समीर? मी तू जे म्हणतोय ना, त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो काय आहे? आपला खरी समस्या आपली काय आहे माहिती आहे का? खरी समस्या आपली ही आहे, की आपल्याला जगाचं जे दर्शन होत आहे ना, म्हणजे वी सी द वर्ल्ड अराउंड अस, आपल्या 5 इंद्रियांमधनं, ते जग आपल्याला खरं वाटतं आणि आपल्याला हवंसं वाटतं. ही आपली खरी समस्या आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आसक्ती का बरं निर्माण होते? कारण ती वस्तू आपल्यापेक्षा वेगळी आहे असं आपल्याला वाटतं आणि ती वस्तू प्राप्त केल्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होईल असा आपला भ्रम असतो. या 2 गोष्टी म्हणजे असल्या नाही समजा. ह्या 2 गोष्टी जर नसल्या, तर आपण कर्म करणारच नाही. म्हणजे तर आपण ती गोष्ट मिळवून, ती गोष्ट प्राप्त करून, त्या गोष्टीचा भोग करून, मग सुख प्राप्त करू, अशा कल्पनेच्या पुढे जाऊ. तर हे केव्हा होईल?
आणि हे त्या अजयच्या काळामध्ये 4000 वर्षापूर्वी आणि आजच्या काळामध्ये, समीरच्या काळामध्ये तेवढंच ऍप्लिकेबल आहे. म्हणजे त्या बाह्य वस्तूचं स्वरूप बदललेलं असेल, परंतु द प्रोसेस ॲज आय डिस्क्राइब टू यू रिमेन्स द सेम. ही जी प्रक्रिया आहे ना सुख प्राप्त करण्याची, ही प्रक्रिया मनुष्याच्या मनामध्ये अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत चालत राहील. जोपर्यंत आपण दृश्य जगताला सत्य मानत असतो, तोपर्यंत आपण त्याच्या भोगामध्ये गुंतलेलो राहू. हा सिद्धांत आहे. As long as you consider the world to be other than yourself, and as long as you keep considering the world to be a means of enjoyment, you will keep engaged in the world. तुम्ही त्या जगामध्ये गुंतलेले राहाल. तर ती समस्या 4000 वर्षापूर्वी जेवढी होती ना, तेवढीच आजही आहे आणि नेहमी राहणार आहे. 4000 वर्षापूर्वी 5 वर्षांनी एकदा अजय किंबहुना हा आता आपण एक कापड घेऊ, बरीच वर्ष आपण कापड वापरलं असं होतं. डझंट मॅटर. सी, कापडाचा प्रश्न नाही आहे, हा वस्तूचा. सी, दिस इज वस्तू निरपेक्ष. इथं आजकालचं कसं झालंय की तुम्ही ते डिझायर म्हणजे आणि नुसतं एन्जॉयमेंट साठी नाही, म्हणजे एक साधं आता मी काय प्रत्यक्षात सांगू नाही शकत, पण काही जी कामं आहेत रिलेटेड टू गव्हर्नमेंट किंवा काय जे काही असेल, तर त्याच्यासाठी इतकी विचार करावा लागतो, खटपटी कराव्या लागतात. आणि मग हे तू पैसे मागेल का, हे करेल का. मग अशा ते अजयच्या काळात नव्हतं ना असं, पण समीरच्या काळात असं ढसढसून भरलेलं आहे. नाही, मग आता आपण आपल्या ह्या काळामध्ये आपला जो जन्म झालेला आहे आणि आपल्याला या सगळ्या समस्यांना जे तोंड द्यायला लागतं आहे, ही आपल्या जीवनाची आपली आध्यात्मिक परीक्षा आहे. त्याच्यातनं आपल्याला पास व्हायचं आहे. एनिवे, इथे अनघाताईंनी थोडासा हात वर केला, तर अनघाताईंना काय म्हणायचं आपण जरा बघू एकदा. सो लेट्स सी. अनघाताई, अनम्यूट करा स्वतःला प्लीज. अनम्यूट. यू हॅव टू अनम्यूट युअरसेल्फ. अनघाताई बोला. ऐकायला आता? हा, मस्त येत आहे, बोला. तर मी समीर सरांना असं म्हणेन आता, की त्यावेळेला अजय होता, पण त्यावेळेला कोणीतरी सुजय पण होता, की ज्याला भरपूर प्रॉब्लेम्स होते. त्यावेळेच्या अनुषंगाने वेगळ्या पद्धतीच्या काही कष्टप्रद गोष्टी होत्याच, किंवा त्याला सुद्धा हाव नावाचा प्रकार होताच कोणत्या तरी सुजयला. आणि असे सुजय खूप होते समाजामध्ये, आणि जे आत्ताही आहेत. आणि आता जे समीर सरांना प्रॉब्लेम आहेत, तसं एखादी व्यक्ती अशी सुद्धा असू शकते की ज्याला काही प्रॉब्लेम नाहीये, प्रश्नच नाही. अशी सुद्धा व्यक्ती असू शकते. त्यामुळे हे जे काही आहे, हे सगळं आपले स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्यापुरतं आपण त्याचा उपयोग औषधासारखा करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येतात ना, अनघाताई आणि समीर, ते सगळेच्या सगळे प्रसंग आपली आध्यात्मिक परीक्षाच असते. तर त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे त्या प्रसंगांना तोंड देतो किंवा त्या परिस्थितीमध्ये आपण कसं राहतो, त्या परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती कशी असते, आपलं मन शांत राहतं किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी करणं, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जर आपल्याला आज आपलं एखादं काम सरकारी कचेरीतनं करून घ्यायचं आहे, तर ते कसं करून घ्यायचं, त्याच्यासाठी प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल आणि तो प्रत्येकाचा मार्ग प्रत्येकाने चोखाळावा. म्हणजे मी असं म्हणणार नाही कोणाला की तुम्ही अमुक एका प्रकारे करा किंवा तमुक एका प्रकारे करा. आपण असं म्हणू, म्हणजे मी अवश्य म्हणेन की नाही, तुम्ही लाचलुचपत नका करू. तुम्ही जे काही करायचं असेल ते करा कायद्याने आणि गोडी गुलाबीने करून घ्या. असं नाहीये की कामं होत नाहीत. मला आत्ताच कोणीतरी मध्ये एकदा सांगितलं होतं की त्यांचं काम काहीही न देता वगैरे झालं. पल्लवी, तू आपल्याला अनम्यूट केलेलं आहे स्वतःला. तुला बोलायचं का काही? हो. बोल ना, गो हेड. मला असं फक्त सांगायचंय की जेव्हा गीता म्हणजे जे युद्धाला कारण होतं, ती पण हावच होती ना साम्राज्याची, दुर्योधनाला किंवा कौरवांना. दुर्योधनाला हाव होती. त्यामुळेच तर त्याने गीता म्हणजे तो सांगण्याचा प्रसंग आला तिथे. त्यामुळे ते प्रश्नच त्याच नाही. काळामध्ये होतं.
कसं असतं तो पहा, की कालावधी जे त्याचा. जे तत्वज्ञान आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न होतोय ना इथे गीतेच्या मार्फत, हम्म. तत्वज्ञान हे आहे, की मी स्वतःला जो मी नाही आहे, तो आहे असं समजून बसलेलो आहे. हम्म. मुख्य समस्या ही आहे, की मी स्वतःला देह मानून बसलेलो आहे. आणि हम्म. हा देह मी आहे म्हणून हे इतर देह जे आहेत ते माझ्यापेक्षा वेगळे आहेत. कारण की मी देहामध्ये स्वतःला बंदिस्त करून ठेवलेलं आहे. हम्म. आणि जागृत अवस्थेमध्ये आपल्या वेगळेपणाचा अनुभव येईलच. त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. हम्म. परंतु जागृत अवस्थेमध्ये वेगळेपणाचा अनुभव येत असताना देखील आपल्याला कर्म काय करायचंय, की कर्म जे श्रेयस्कर आहे ते करायचंय. तर श्रेयस्कर कर्म कुठलं आहे? श्रेयस्कर कर्म माझ्या वर्णाश्रम धर्मानुसार जे माझ्या समोर आलेलं आहे ह्या क्षणी, ते हम्म. कर्म संपूर्ण त्याच्यामध्ये लक्ष देऊन, लक्ष केंद्रित करून आणि चांगल्या हम्म. चांगल्या प्रकारे करणं हे माझं कर्तव्य आहे. हे हम्म. सांगण्यासाठी गीतेचा जन्म झालेला आहे. हम्म. आणि ते कर्म करत असताना आपली मनस्थिती कशी पाहिजे, की हे कर्म माझ्या हातून घडतंय. कारण ह्या देहामध्ये, ह्या जीवामध्ये माझं हे कर्तव्य आहे. हे कशाला करायचंय? कारण की हे केल्यामुळे माझी चित्तशुद्धी होणार. हे हम्म. केल्यामुळे मला राज्य मिळवायचं असं तर अर्जुनाला म्हणजे त्याची काही इच्छा नव्हती. की तो तर म्हणाला, की मला हे राज्य नकोय. जाऊ दे यांना. तर कृष्णाने सांगितलं, की ठीक आहे, तुला राज्य नको असेल तरी सुद्धा चालेल, हरकत नाही. परंतु क्षत्रिय म्हणून तुला तुझं कर्तव्य पार पाडणं, हम्म. इथले जे दुष्ट लोक आहेत त्यांना जो दुर्योधनाचा ह्यांचं जे अराजक आहे त्याचा त्रास होतोय, हम्म. त्यांना वाचवण्याकरता तुला हे करणं भाग आहे. आणि त्याच्यासाठी मी तुला माझं उपकरण म्हणून वापरतो. आय वॉन्ट यू टू बी द इन्स्ट्रुमेंट बाय विच आय वॉन्ट टू एस्टॅब्लिश धर्म हिअर अगेन. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर हम्म. ह्याच्यामध्ये पहा, की भगवंतानी स्वतः शस्त्र घेतलेलंच नाही. तो अर्जुनाला सांगतोय, की शस्त्र तूच घ्यायचे, लढाई तूच करायची. आणि आपल्या प्रत्येकाला देखील असंच करायचं नाही, की आपली लढाई आपण स्वतःच लढायची. आपली लढाई इतर कोणी येऊन लढावं किंवा लढू शकेल अशी आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे. याचा अनुभव आणि आपल्याला सारखाच येतो. म्हणजे अगदी सोपं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर समजा आपल्याला काही आजार झाला, तर आपल्या घरच्या दुसऱ्या कोणी औषध घेऊन आपला आजार बरा होईल का? नाही होणार. आपल्यालाच औषध घ्यावं लागेल, आपल्यालाच पथ्य पाणी करावं लागेल आणि आपल्यालाच वाट बघायला लागेल बरं होण्याची. नाही का? म्हणजे काय झालं, की आपल्या आतली जी लढाई होती कुठल्यातरी पॅथोजन सोबत, कुठल्यातरी सूक्ष्म जीवाणू सोबत, समजा आता आपण कोविडची गोष्ट घेऊ, तर त्या कोविडचा जो जीवाणू आहे त्याच्यासोबत जो प्रतिकार करण्याची गरज आहे ती तर मलाच करण्याची गरज आहे ना. जर माझ्यावर त्या कोविडचं आक्रमण झालेलं असेल, तर मलाच ते करणं भाग आहे, नाही का? असा प्रत्येकाचा स्वधर्म प्रत्येकानेच पाळायचा आहे. तर हा अर्थात शरीराचा धर्म झाला. नंतर एक कुटुंबाचा धर्म आहे किंवा एका समाजाचा धर्म आहे किंवा मानव जातीसाठी आपला काही धर्म आहे किंवा अखिल जगतासाठी आपला जो धर्म आहे, निसर्गासाठी जो धर्म आहे, ते सगळे धर्म आपल्याला पालन करणं आवश्यक आहे. पुष्कळदा काय होतं, की ह्याच्यामध्ये संकुचित स्वार्थ आणि थोडा जास्त निस्वार्थ भाव जो आहे, ह्या दोन मध्ये कधी कधी संघर्ष होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मग संकुचित जो स्वार्थ आहे ना, तो बाजूला ठेवून जिथे समष्टीचं कल्याण आहे ते करणं अपेक्षित आहे. तर क्षत्रियाचा धर्म हा आहे, की स्वतःची कातडी वाचवण्याकरता युद्धातून पळून जाणं बरोबर नाही क्षत्रियासाठी. युद्धाचा जर प्रसंग आला तर युद्धामध्ये राहणं आणि तिथे सगळ्या देशाचं, राज्याचं रक्षण करणं हे त्या क्षत्रियाचं कर्तव्य आहे. हे करणं भाग आहे. पटतंय का? याच्या पलीकडचा श्लोक घेऊ का आता? ठीक आहे, आपण एका श्लोकावर पुष्कळ 45 मिनिट झालं चिंतन आपलं. तर ह्याच्या पलीकडचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात भगवान? निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. किती चांगला आहे. हा माझा फार आवडता श्लोक आहे. ह्याच्यामध्ये
लेट मी सी की आपली गीताई कुठे आहे. तर गीताई मी इथे तुमच्यासाठी शेअर करतो. त्यामध्ये म्हणजे आपल्याला विनोबा काय म्हणतात ते आपल्याला लक्षात येईल. बघा, हा 21वा श्लोक आहे ना. संयमी सोडूनी सर्व इच्छेसह परिग्रह, शरीरेची करी कर्म, दोष त्यास न लागतो. जो संयमी आहे तो सगळ्या इच्छांसकट सगळा परिग्रह त्याग करतो. हे परिग्रह म्हणजे कलेक्शन. परिग्रह हा वस्तूंचा पण होऊ शकतो किंवा संबंधांचा पण होऊ शकतो, म्हणजे रिलेशन्स अँड ऑब्जेक्ट्स. तर ह्या दोन्हींचा त्याग संयमी सगळ्या सर्व इच्छा सोडून देतो. शरीरेची करी कर्म दोष त्यास न लागतो, म्हणजे आपल्या शरीरासाठी जेवढं कर्म करणं आवश्यक आहे, शरीर रक्षणापुरता जो स्वार्थ आहे ना, तेवढा स्वार्थ आपण करणं हे अपेक्षित पण आहे आणि हे क्षम्य पण आहे. त्याच्याने आपल्याला दोष नाही लागत. तर हे विनोबा सांगतात. आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आपण आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात बघूया. तर पहिले आपण मुक्त छंद बघू. 21वा काय आहे की आशा संपत्ती लालसा सोडूनी, मन बुद्धीवरी ताबा मिळवणी, करी कर्मे शरीर रक्षणासी, कर्मबंधन तद कदापि नसे त्यासी. आशा संपत्ती लालसा सोडून. आशा म्हणजे मनातली इच्छा आणि संपत्ती म्हणजे ऑब्जेक्ट्स, यांची लालसा सोडूनी मन बुद्धीवरी ताबा मिळवणी. सो बाय स्टडी इंटेलेक्ट, म्हणजे आपण ह्याच्यात तर सगळी लक्षणं बघितलीच होती ना दुसऱ्या अध्यायामध्ये. करी कर्मे शरीर रक्षण्याशी, म्हणजे आपल्या शरीर रक्षणासाठी आपण जेवढं कर्म करणं आवश्यक आहे, म्हणजे स्वार्थ बुद्धीने तेवढं ठीक आहे. कर्मबंधन कदापि नसे त्यासी. अशा माणसाला कर्मबंधन नाही लागणार, म्हणजे पाप नाही होणार त्याच्याकडनं. हे पाप नाही आहे. तर त्यजिल्याची इच्छा ही साऱ्या जयाने, मना बुद्धीसी नियमिले ही त्याने, न संपत्तीची वासना ही जराशी, न बांधी परिकर्म काही तयासी. त्यजिल्याची इच्छा ही साऱ्या जयाने, ज्याने सगळ्या इच्छा त्यजिल्याची म्हणजे त्यागलेल्या आहेत. मनाबुद्धीसी नियमिलेही, ज्याने ज्यांनी मनाला आणि बुद्धीला कंट्रोल केलेलं आहे. नियमिलेही म्हणजे तिचं नियमन केलेलं आहे. न संपत्तीची वासना ही जराशी, संपत्तीची अजिबात वासना नाही त्याला. न बांधी परी कर्म काही तयासी, त्याला कर्म बांधूच नाही शकत. तर ह्याच्याबद्दल प्रभुपाद काय म्हणतात बघूया आपण. सो लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से इन द नेक्स्ट वन. निराशीर्य चित्तात्मा. हे बघा, निराशी ही म्हणजे विदाउट डिझायर फॉर द रिझल्ट. यत म्हणजे कंट्रोल्ड. चित्तात्मा म्हणजे माइंड अँड इंटेलिजन्स. त्यक्त म्हणजे गिव्हिंग अप. सर्व म्हणजे ऑल. परिग्रह सेन्स ऑफ प्रोप्रायटरशिप ओव्हर पोझिशन्स. शारीरम म्हणजे इन कीपिंग बॉडी अँड सोल टुगेदर. केवलम ओनली. कर्म म्हणजे वर्क. कुर्वन म्हणजे डुईंग. न म्हणजे नेव्हर. आपनोती डज एक्वायर. आणि किलबिशम म्हणजे सिनफुल रिॲक्शन्स. याचा पूर्ण अर्थ काय बघा की सच ए मॅन ऑफ अंडरस्टँडिंग acts with mind and intelligence perfectly controlled, gives up all sense of proprietorship over his possessions, and acts only for the bare necessities of life. Thus working, he is not affected by sinful reactions. जेव्हा अशा प्रकारे आपली बुद्धी स्थिर झालेली असते तेव्हा आपण केवळ आपल्या शरीर रक्षणापुरतंच कर्म स्वार्थ बुद्धीने करू. त्याच्या पलीकडचं जे कर्म आहे ना ते सगळं समष्टीच्या कल्याणासाठी होईल. ठीक आहे. तर याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पाहूया. अहंतेसह आशासारी, कुरवंडून टाकी दुरी असं लिहिलंय. परमानंदा भीतरी रमे वाढत्या प्रेमाने, अहंतेसह आशासारी.
आशा म्हणजे इच्छा, मनातली इच्छा. अहंतेसह जी आपल्या वेगळेपणाच्या भावनेतून निर्माण होते अशी इच्छा, ही सगळी कुरवंडून टाकी दुरी, म्हणजे मी ती ओरबाडून, कुरतडून आणि टाकून दिलेली आहे. परमानंदा भीतरी, आपल्या आतला जो परमानंद आहे, रमे वाढत्या प्रेमाने, त्याच्यामध्येच मी रमलेलो आहे वाढत्या प्रेमाने. बिकॉज आय एम ऑलवेज इन टू इट. आय एम रिअली स्टेडी इन इट, म्हणजे मी त्याच्यामध्ये स्थित आहे आता. ठीक आहे. म्हणून जे जे होईल प्राप्त, सहज सुख मानी तयात, आपुले परके हे द्वैत, उरले नसे तयाला. बघा, आता जे समीरने आपल्याला विचारलं होतं ना, त्याच्यासाठी हा किती अप्रोप्रिएट आहे श्लोक. म्हणून जे जे होईल प्राप्त, सहज सुख मानी तयात, जे आपल्याला प्राप्त होईल त्याच्यामध्ये आपण सहज सुखी आहोत किंवा समाधानी आहोत, संतोषी आहोत. आपुले परके हे द्वैत, उरले नसे तयाला. आपलं फंडामेंटल अंडरस्टँडिंग काय आहे? फंडामेंटल अंडरस्टँडिंग हे आहे की जग आपल्याला बाहेर जे दिसतं आहे ते आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. आपल्या मनामध्ये त्याचं प्रतिबिंब जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही, त्याचा अनुभव येत नाही. आणि आपल्याला अनुभव कशाचा येतो? आपल्याला अनुभव तर केवळ प्रतिबिंबाचा येतो, आपल्याला जगाचा अनुभव नाही येत आहे. त्यामुळे जे काही होत आहे, जो काही अनुभव येतोय, तो सगळ्याच्या सगळा अनुभव मला माझ्या आतमध्येच होतोय. त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे असं मला वाटतं आहे, दॅट इज इल्युझरी, दॅट इज नॉट रिअल. हे कळलं पाहिजे. आणि असं कळलं तरच काय होईल की आपल्या शरीर रक्षणापुरतं आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण प्राप्त करू आणि ते देखील तेवढंच वापरू, त्याचा भोग नाही करणार. हे होईल आपोआप, इफ देर इज अंडरस्टँडिंग. आपल्याला जर लक्षात आलं की बाहेरचं जग ही भोगवस्तू नसून ही क्षणिक दिसणारी किंवा आनंद देणारी वस्तू आहे किंवा सुख देणारी वस्तू आहे. सुख कशाला? इंद्रियांच्या सुखाला, म्हणजे इंद्रियांना सुख देणारी वस्तू आहे. आणि खरं पाहिलं तर इंद्रियांना सुख नाही होत. इंद्रियांशी जेव्हा वस्तूंचा किंवा विषयांचा संयोग होतो ना, तेव्हा मनाला सुख होतं. म्हणजे हे सगळं जे सुख दुःख जे आहे ना, ते सगळं मनामध्ये, शरीरामध्ये नाही आहे. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या जागी ऑपरेशन करायचं झालं आणि ॲनेस्थेशिया दिलेला असला, तर त्या जागी जर दुःख होत असेल तर आपल्याला कळणारच नाही. दुःख पण कळणार नाही आणि सुख पण कळणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा डेंटिस्टकडे जातो ना, कधी कधी, तुम्ही सगळे लोक गेले असेल कधी, तर डेंटिस्टनी समजा आपल्या ह्याच्यावर काही काम केलं तर तिथे थोडंसं ॲनेस्थेशिया देतात. म्हणजे समजा एखादी दाढ वगैरे काढली तर काढण्यापूर्वी तुम्हाला तिथे ॲनेस्थेशिया देतील. ॲनेस्थेशिया दिल्यानंतर तिथे दुःख होत नाही हे बरोबर आहे, पण सुख पण नाही होणार. म्हणजे इफ यू पुट समथिंग ऑन युअर टंग, तेव्हा जर आपण जिभेवर काही टाकलं तर त्याची चवच नाही करणार आपल्याला. म्हणजे काय झालं माहितीये का, की तिथल्या ज्या संवेदना आपल्या मेंदूमध्ये जातात, त्या संवेदनांचे जे मार्ग असतात ना, ते मार्ग तोडून टाकले जातात. So the channels that carry the sensation of heat and cold, pleasure and pain to the brain are cut off during anesthesia. आपल्याला जेव्हा भूल देतात तेव्हा ते जे मार्ग असतात ना, सुख दुःख आपल्या डोक्यापर्यंत पोहोचण्याचे, ते मार्ग कापले जातात. म्हणून आपल्याला सुख दुःखाचा अनुभव होत नाही. दुःखाचा अनुभव होत नाही तर सुखाचा पण नाही होत, असं आहे. त्यामुळे सुख दुःख जिभेमध्ये नाही होत आहे. ती संवेदना जेव्हा आपल्या मनाला कळते किंवा मन आपलं जेव्हा ती संवेदना ग्रहण करतं, तेव्हा मन हे निश्चित करतं की हा जो अनुभव आहे तो सुखद आहे की दुःखद आहे. तर आपण त्याच्याबद्दलचा श्लोक कुठला बघितला होता पहा? की शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षसु भारत. बघितलं होतं ना आपण? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, आगमापायिनो नित्यास्तांस्तितिक्षस्व भारत.
म्हणजे मात्रा स्पर्शस्तु कौंतेय, जेव्हा आपल्याला कुठल्याही इंद्रियाला कुठल्याही त्याच्या विषयाचा स्पर्श होतो, तेव्हा एक अनुभव निर्माण होतो आपल्यामध्ये. शीतोष्ण, शीत किंवा उष्ण, आणि सुख दुःख किंवा दुःख. तर हिवाळ्यात असेल तर उष्ण स्पर्श सुखद वाटेल, उन्हाळ्यात असेल तर उष्ण स्पर्श दुःखद वाटेल. तर उन्हाळ्यामध्ये समजा तसा स्पर्श झाला तर ताण स्थितिक्ष स्वभारत म्हणजे ते सहन करायचं. कारण की हे जे स्पर्श आहेत ते येणारे जाणारे आहेत. आगमा अपायन अनित्य, तिन्ही आहे. येणारे जाणारे आणि अनित्य असे आहेत. त्यामुळे त्याचं खूप जास्त चिंतन नाही करायचं. ठीक आहे, जे आहे ते आपण सहन करायचं. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो तर सहज सुख मानी, म्हणून जे जे होईल प्राप्त सहज सुख मानिता येतं. आपुले परके हे द्वैत उरेल नसे त्याला. त्यामुळे हे द्वैत जर आपल्या मनातनं चाललं गेलं तर द्वैताचा अनुभव होईल, नाही असं नाही आहे, बिलकुल होईल. परंतु त्याच्यामुळे आपल्या चित्तावर, आपल्या मनावर परिणाम नाही होणार, असं होईल. कारण की आपण आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित आहोत. तो दृष्टीने जे पाहतो ते स्वतःच होऊन जातो, वा कानाने जे ऐकतो तेही तोच होतो स्वये. तसंच तर होतं ना बघा. आपण समजा दृष्टीने जे पाहतो ते स्वतःच होऊन जातो. त्याला म्हणतात वस्तुव्याप्ती म्हणतात, मला असं वाटतं. किंवा वृत्ती व्याप्ती म्हणतात. सी व्ही आवर माइंड विल टेक द शेप ऑफ व्हॉट वी आर थिंकिंग ऑफ. जर आपण स्वतःला देह मानलं तर ह्याचा अर्थ काय आहे की आपल्या मनाने आपल्या देहाचा जो आकार आहे तो धारण केला, असं होतं. जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो ना, आता समजा मी ही वस्तू बघितली, हा माझा एअरपॉड आहे, त्याचं चार्जिंग ची डब्बी आहे, ठीक आहे. तर जेव्हा मी या वस्तूकडे बघतो तेव्हा माझी जी दृष्टी होते ना ती तदाकार होते, म्हणजे ह्याच्या आकाराला प्राप्त होते. हा आकार माझ्या दृष्टीमध्ये येतो आणि ही दृष्टी त्याला ग्रहण करते. हे जर माझ्या डोळ्यासमोर नसलं तर त्या दृष्टीला दुसरं जे काही आहे त्याचा आकार ती ग्रहण करते ना. सध्या माझं लॅपटॉप माझ्यासमोर आहे तर त्याचा आकार मी ग्रहण करतो, किंवा माझ्यासमोर माझं चित्र आहे, म्हणजे माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर माझं चित्र मला दिसतं, बिकॉज आय एम स्पॉटलाइटेड फॉर एव्हरीबडी. तर तो आकार माझ्या मनाने ग्रहण केलाय, तर दृष्टीने ते ग्रहण केलं. तर जो विषय आपण बघत असू किंवा ज्या विषयाकडे आपण बघत असू त्या विषयाचा आकार ते इंद्रिय आणि आपलं मन ग्रहण करतं, असं होतं. त्याच्यानंतर त्याचे पायाने चालणे किंवा मुखाने बोलणे. त्याचे पायाने चालणे किंवा मुखाने बोलणे वा इतर काही क्रिया करणे हेही सर्व तोच असे. आपण जेव्हा जे काही करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जर संपूर्णपणे आपण एकाग्र झालेलो असलो तर आपलं सगळंच्या सगळं जे बीइंग आहे दॅट बीइंग गेट्स फोकस्ड ऑन दॅट, आणि आपण तेच होतो. फार काय विश्वपूर्ण न मानी आपणाहून भिन्न, आता कर्म कसले कोण बाधक होईल तयासी. तो सगळ्या विश्वाला आपल्यापेक्षा भिन्न मानतच नाही. तर कोण कसलं कर्म काय काय करणार आहे, कोणासाठी करणार आहे. मला जर माझ्या वेगळेपणाची भावना नसली, माझ्या डोक्यामधनं माझ्या वेगळेपणाचं खूळ पूर्णपणे निघून गेलेलं असलं तर मी कर्म कोणासाठी करेन. माझ्या हातून जे कर्म घडेल ते सगळंच्या सगळं कर्म समष्टीच्या कल्याणाकरता असेल. सो एनी ऍक्शन आय अंडरटेक विल बी फॉर द बेनिफिट ऑफ द टोटॅलिटी. कारण की मी स्वतःच विश्वाकार आहे. मी जर विश्वाकार असलो किंवा मी जर विश्वाकार आहे अशी जर माझी भावना असली तर माझ्या हातून जे काही कर्म घडेल ते कर्म विश्वाच्या कल्याणासाठी असेल, असं व्हायला पाहिजे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हातून पाप घडणार नाही. कारण की अशा व्यक्तीच्या डोक्यातनं स्वार्थ बुद्धी, संकुचित बुद्धी निघून गेलेली असेल. तर तशा प्रकारे आपण राहणं अपेक्षित आहे. गीतेचा अभ्यास केल्यानंतर अशा प्रकारच्या चिंतनामध्ये आपण ह्याच्यानंतरचा एक आठवडा राहू आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.